मित्रांनो, कुठल्याही पिकाच्या जबरदस्त उत्पादनाकरिता त्यामध्ये व्यवस्थितपणे खत व्यवस्थापन वेळेवर करणं हे अत्यंत महत्त्वाचं असतं. मित्रांनो, योग्य वेळेवर जर योग्य खताचा जर आपण वापर केला तर चांगल्या प्रकारे उत्पादन प्रति एकरामध्ये आपण घेऊ शकतो. तसंच मित्रांनो, सोयाबीन पिकाचं देखील आपल्याला बघायला मिळत असतं. मित्रांनो, सोयाबीन पिकाला आवश्यक असणारी NPK खतं असतील, त्याचबरोबर जैविक खतं असतील, त्याचबरोबर इतर काही सूक्ष्म पोषक तत्व आवश्यक असलेली सूक्ष्म पोषक तत्व असतील, यांचा जर वापर जर आपण वेळेवर केला तर चांगल्या प्रकारे उत्पादन आपण सोयाबीन पिकामध्ये देखील घेऊ शकतो. सोयाबीन पिकाचा जर एकरी आपण विचार केला तर साधारणतः 15 ते 20 क्विंटल पर्यंत देखील आपण प्रति एकरामध्ये उत्पादन घेऊ शकतो. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सोयाबीन पीक पेरणी करत असताना कोणकोणत्या खताचा वापर करावा, कोणत्या जमिनीसाठी कोणत्या खताचा वापर करणं हे योग्य असेल याविषयीची संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. मित्रांनो, सोयाबीन पेरणी करत असताना जर आपण काही खतांचा जर वापर केला तर पिकाच्या प्रायमरी स्टेजला आवश्यक असणारे जे पोषक तत्व आहेत त्यांची पूर्तता वेळेवर झाल्यामुळे चांगल्या प्रकारे आपल्याला उत्पादन हे भेटत असतं. त्याचबरोबर मित्रांनो, सोयाबीन पिकामध्ये जाड जमीन असेल तर कोणत्या खताचा वापर करावा, मध्यम जमिनीसाठी कोणत्या खताचा वापर करावा, त्याचबरोबर हलक्या जमिनीसाठी कोणत्या खताचा वापर करावा हे संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर. जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. तर मित्रांनो, सोयाबीन पेरणी करत असताना जर तुमची जाड जमीन असेल, काळी कसदार जमीन असेल तर त्या कसदार जमिनीसाठी तुम्हाला जी खतं वापरायची आहे त्याच्यामध्ये मित्रांनो तुम्हाला 20-20-013 या खताचा तुम्हाला वापर करायचा आहे. मित्रांनो, 20-20-013 याचा वापर करत असताना जाड जमिनीसाठी प्रति एकरामध्ये 1 गोणीचा वापर करायचा आहे. त्याचबरोबर मित्रांनो, त्यासोबत तुम्हाला म्युरेट ऑफ पोटॅश म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला MOPचा प्रति एकरासाठी 25 किलोग्रॅम पर्यंत तुम्हाला वापर करायचा आहे. त्याचबरोबर त्यामध्ये तुम्हाला 10 किलोग्रॅम पर्यंत बेन सल्फरचा देखील तुम्हाला वापर करायचा आहे. मित्रांनो, बेन सल्फरचा वापर करत असताना महाधनच्या बेन सल्फरचा जर वापर केला तर चांगल्या प्रकारे तुम्हाला फायदा हा होणार आहे. मित्रांनो, जाड जमिनीचा जर विचार केला तर जाड जमिनीमध्ये जर आपण नायट्रोजनचं प्रमाण जास्त असलेल्या खतांचा जर वापर केला तर सोयाबीन पिकामध्ये मोठ्या प्रमाणावर त्यांची उंची वाढत असते. त्याचबरोबर नंतरच्या काळामध्ये फूल वगैरे लागण्यासाठी, त्याचबरोबर इतर शेंगा वगैरे लागण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रॉब्लेम ही येत असतात. त्यामुळे मित्रांनो, जाड जमिनीमध्ये वाढ कमी व्हावी, त्याचबरोबर व्यवस्थितपणे झाड बनावं याकरिता तुम्हाला या खतांचा तुम्हाला वापर करायचा आहे. त्याचबरोबर मित्रांनो, मध्यम हलक्या जमिनीमध्ये सोयाबीन पेरणी करत असताना प्रति एकरासाठी एक बॅग 12-32-16 असेल किंवा 10-26-26 असेल किंवा 14-35-14 असेल, या तिघांपैकी कुठल्याही एका खत वापर करावा. त्याचबरोबर मित्रांनो, त्यामध्ये DAPच्या 1 गोणीचा देखील तुम्हाला वापर करायचा आहे. DAP वापर झाल्यानंतर त्याचबरोबर मित्रांनो, यामध्ये देखील तुम्हाला बेन सल्फ 10 किलो प्रति एकरासाठी तुम्हाला वापर करायचा आहे जर तुमची मध्यम हलकी जमीन असेल तर. त्याचबरोबर मित्रांनो, तुमची डायरेक्ट हलकी जमीन असेल तर त्यासाठी देखील तुम्हाला 12-32-16 असेल, 10-26 असेल किंवा 14-35-14 असेल, ही जी खतं आहेत या खतांचा वापर करत असताना प्रति एकरासाठी मित्रांनो 1.5 गोणीपर्यंत तुम्हाला वापर करायचा आहे. DAPचा देखील 1.5 गोण वापर करायचा आहे. पुन्हा मित्रांनो, सल्फर जर असेल, सल्फर 10 किलो भरपूर होणार आहे, त्यामुळे तुम्ही 10 किलो सल्फरचा देखील वापर करू शकता. तर मित्रांनो, सोयाबीन पेरणी करत असताना जर या खतांचा जर वापर केला तर चांगल्या प्रकारे आपल्याला बेनिफिट्स भेटू शकतो. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.